नमस्कार. आडीच्या बातमीपत्रात मी सुहास धारणे आपलं स्वागत करतो. सुरुवातीला एक नजर ठळक बातम्यांवर. भाजपाच्या 2 दिवसांच्या प्रदेश कार्यकारिणीच्या बैठकीचा आज समारोप. शिवसेनेला 50 वर्ष पूर्ण. सुवर्ण महोत्सवी निमित्त विविध कार्यक्रमांचं आयोजन. गडचिरोली जिल्ह्यात पोलिसांसोबत झालेल्या चकमकीत 3 नक्षलवादी ठार, शस्त्रसाठा जप्त. चालू शैक्षणिक वर्षांपासून 6 केंद्रीय विद्यापीठांमध्ये योग विभाग सुरू करणार. अण्वस्त्र पुरवठादार गटाचं सदस्यत्व मिळण्याच्या भारताच्या दाव्याला पाठिंबा मिळवण्यासाठी परराष्ट्र व्यवहार सचिवांची चीनसोबत चर्चा. आणि मान्सूननं पकडली गती. राज्याच्या आणखी काही भागात मान्सून सक्रिय होण्यासाठी परिस्थिती अनुकूल. आणि आता सविस्तर वृत्त. कार्यकर्ता हीच भाजपाची खरी शक्ती आहे. सध्या भाजपा राज्य आणि केंद्रात सत्तेत असला तरी त्यासाठी प्रयत्न करणाऱ्या आणि त्याचा भक्कम पाया तयार करणाऱ्या जुन्या कार्यकर्त्यांच्या कल्पनेतील राज्य निर्माण करण्यात आपण किती यशस्वी ठरलो हे पाहणं गरजेचं आहे, असं केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी म्हटलं आहे. गडकरी यांच्या उपस्थितीत भाजपा प्रदेश कार्यकारिणीच्या पुण्यात आयोजित 2 दिवसांच्या प्रदेश कार्यकारिणीचा समारोप समारंभ सुरू आहे, त्यावेळी ते बोलत होते. राजकीय क्षेत्रामध्ये प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवे यांच्या अध्यक्षतेखाली होत असलेल्या या बैठकीला भाजपाच्या राज्यातल्या मंत्र्यांसह केंद्रीय मंत्री व्यंकय्या नायडू, पीयूष गोयल आणि प्रकाश जावडेकर उपस्थित आहेत. राज्य सरकार अत्यंत प्रामाणिकपणे काम करत आहे, मात्र सरकारची प्रतिमा मलिन करण्याचं षडयंत्र विरोधकांनी रचलं आहे, असं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी काल म्हटलं. लोकांच्या मनात केवळ संभ्रम निर्माण करण्यासाठी विरोधक आपल्या मंत्र्यांवर आरोप करत असल्याचं सांगत मुख्यमंत्र्यांनी यावेळी एकनाथ खडसेंसह आपल्या सर्व मंत्र्यांवरचे आरोप फेटाळले. मान खाली झुकेल असं काहीही राज्य सरकारकडून कधीच घडणार नाही, अशी ग्वाही मुख्यमंत्र्यांनी राज्यभरातून आलेल्या पक्षप्रतिनिधींना यावेळी दिली. आपण आता पाहूयात या परिषदेचं थेट प्रसारण. तर आपल्या राजकीय जीवनामध्ये त्यांनी निरनिराळ्या जात, पंथ, धर्म, भाषा, भेद हे सगळं असतानाही त्यांनी आपल्या व्यक्तिमत्वातून, आपल्या संबंधातून संबंध जोपासून ते मोठे रूट शेवटपर्यंत जाऊन ते कार्यकर्ते सांभाळत असतात. त्यामुळे येणाऱ्या काळामध्ये आपली संघटना ही कशी गुणात्मकरित्या त्याची वाढ होईल आणि येणारं युद्ध जे आहे त्याच्याकरता सगळे वेपन्स आपले अध्यक्ष, मुख्यमंत्री तुम्हाला देतीलच, पण त्यातलं मन जे आहे ते तुम्हाला तुमचं घडवायचं आहे आणि ही लढाई मनापासून लढायची आहे, तेव्हाच आपला विजय निश्चित होणार आहे. इंग्लिशमध्ये 3 शब्द आहेत: कोऑपरेशन, कोऑर्डिनेशन अँड कम्युनिकेशन. सहकार्य, समन्वय आणि संवाद. खरोखर आपल्याला आपल्या पक्षामध्ये आपण अभ्यास वर्ग घेतो, प्रशिक्षण वर्ग घेतो. मला संधी मिळाली माझ्या आयुष्यामध्ये विद्यार्थी परिषदेत काम करण्याची आणि विद्यार्थी परिषदेत त्यावेळी मदनदासजी, बाळासाहेब आपटे, सदाशिवराव देवधर आणि त्या काळामध्ये खरोखर आमच्या अभ्यास वर्गातून, प्रशिक्षणातून खूप चांगल्या गोष्टी शिकायला मिळाल्या. ओरिजिनल या गोष्टी माहिती नव्हत्या, अन्य व्यक्तिमत्वामध्ये होत्या, सामान्य कार्यकर्ते होतो आणि त्यामुळे संघटनेच्या माध्यमातून चांगल्या गोष्टी शिकायला मिळाल्या. मला एकाने विचारलं की चांगलं होण्याचा मार्ग काय, ते म्हटलं सोपा मार्ग एवढाच आहे की आपल्या बाजूला जे मोठे आणि लहान चांगले कार्यकर्ते आहेत त्यांचे चांगले गुण जर आढळले तर प्रचलित भाषेमध्ये त्यांच्या चांगल्या गुणाची कॉपी बिनदिक्कत केली पाहिजे आणि हे करण्यामध्ये काही अडचण नाही आहे. आणि एक गोष्ट खरी आहे, मी नेहमी लक्षात ठेवली की दुरून जी माणसं खूप मोठी दिसतात त्यांच्या जवळ गेल्यानंतर अनुभवातून लक्षात येतं की ते समजत होते तेवढी मोठी नाहीत, ती खूप लहान आहेत. आणि दुरून जी माणसं खूप लहान दिसत असतात त्यांच्या जवळ गेल्यानंतर अनुभवातून लक्षात येतं ती खूप मोठी आहेत. आणि म्हणून चांगलपणा हा केवळ मोठ्या नेतृत्वाजवळ असं नाही. 1960चं दशक म्हणजे देशभरातल्या विविध प्रांतांमधल्या अस्मिता जागृत होण्याचा काळ. महाराष्ट्रातही भूमिपुत्रांचा आवाज वाघाच्या डरकाळीसारखा अवघा आसमंत भेदून टाकणारा व्हावा, यासाठी 1966 मध्ये आजच्याच दिवशी एका पक्षाची स्थापना झाली आणि तो पक्ष म्हणजे शिवसेना. शिवसेनेच्या स्थापनेला आज 50 वर्ष पूर्ण होत आहेत. ठाणे नगरपालिकेतल्या प्रवेशापासून ते भाजपाच्या साथीनं केंद्रातल्या सत्तेपर्यंतच्या या प्रवासात शिवसेनेनं अनेक चढउतार पाहिले.
सर्वसामान्यांमधलाच पण संकट प्रसंगी सर्वसामान्यांचा आधारवड होणारा आणि शिवसेना प्रमुखांचाच शब्द अंतिम मानणारा शिवसैनिक ही शिवसेनेची खरी ताकद. पक्षशिस्त, उत्तम संघटन यामुळे सुरुवातीच्या काही वर्षातच मुंबई आणि ठाण्यात पक्षानं भक्कम पाळंमुळं रोवली. तसंच महानगरांमध्येही विस्तार केला. हिंदुत्वाच्या लाटेत प्रादेशिक स्तरावरचा शिवसेना आणि राष्ट्रीय स्तरावरचा भाजपा यांच्यात युतीचं गणित जुळलं आणि 1990 पासून युतीच्या झंझावातानं विधानसभाही निनादून गेली. 1995 मध्ये विधानभवनावर युतीचा भगवा फडकला आणि मनोहर जोशी मुख्यमंत्री झाले. 5 वर्ष सत्ता उपभोगल्यानंतर राज्यात पुन्हा भाजपच्या साथीनं सत्ता मिळवण्यासाठी शिवसेनेला 15 वर्ष प्रतीक्षा करावी लागली. केंद्रात आणि राज्यात शिवसेना आज भाजपच्या साथीनं सत्तेवर आहे. पण शिवसेनेचा खरा प्राण मुंबई महानगरपालिका आहे. आगामी महानगरपालिका निवडणुकीत भूमिपुत्रांसाठी स्थापन झालेल्या या पक्षाला भूमिपुत्रांची कितपत साथ मिळते यावरच पक्षाची ताकद जोखता येईल. शिवसेना पक्षाच्या सुवर्ण महोत्सवाच्या पार्श्वभूमीवर मुंबईत काल विजय ढवळे लिखित वाघाचे पंजे या पुस्तकाचं प्रकाशन शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या हस्ते झालं. शिवसेनेचे ज्येष्ठ नेते डॉक्टर मनोहर जोशी तसंच मुंबईच्या महापौर स्नेहल आंबेकर यावेळी उपस्थित होत्या. मराठी, हिंदी, इंग्रजी आणि गुजराती या 4 भाषेत प्रदर्शित झालेल्या या पुस्तकात शिवसेनेची गेल्या 50 वर्षांची वाटचाल अधोरेखित केली आहे. लहानपणापासून आपण शिवसेनेची वाटचाल पाहत आलो आहोत, मात्र ही वाटचाल इतिहास बनवेल असं वाटलं नव्हतं, असं सांगत उद्धव ठाकरे यांनी आपल्या आठवणींना उजाळा दिला. मनोहर जोशी यांनीही बाबासाहेब ठाकरे यांच्यासोबत आठवणी यावेळी सांगितल्या. या कार्यक्रमाला शिवसेना नेत्यांसह अनेक कार्यकर्ते उपस्थित होते. शिवसेनेच्या स्थापनेला आज 50 वर्ष पूर्ण होत आहेत. या सुवर्ण महोत्सवाच्या पार्श्वभूमीवर धुळ्यात काल शिवसेनेतर्फे रॅलीचं आयोजन करण्यात आलं होतं. या निमित्तानं गेल्या 50 वर्षांच्या पक्षाच्या वाटचालीचा अधोरेखित करणारा चित्ररथ तयार करण्यात आला होता. यामध्ये 19 जून 1966 साली शिवसेनेची झालेली स्थापना ते आतापर्यंतच्या दुर्मिळ घटनांचा चित्ररूपानं समावेश होता. यावेळी धुळे जिल्हाप्रमुख हिलाल माळी, महानगरप्रमुख सतीश महाले आणि शिवसैनिक मोठ्या प्रमाणावर उपस्थित होते. गडचिरोली जिल्ह्यात पोलिसांबरोबर झालेल्या चकमकीत 3 नक्षलवादी ठार झाले. अहेरी तालुक्यात महाराष्ट्र-तेलंगण सीमा परिसरात कोल्लापल्ली जंगलात ही चकमक झाली. मृतदेह आणि शस्त्रसाठा पोलिसांनी ताब्यात घेतला आहे. गडचिरोली पोलिसांच्या C60 पथकानं ही कारवाई केली. या भागात आणखी नक्षलवादी असल्याचा संशय असून त्यांना शोधण्यासाठी पोलिसांची अतिरिक्त कुमक पाठवण्यात आली आहे. यंदाच्या शैक्षणिक वर्षापासून 6 केंद्रीय विद्यापीठांमध्ये योग विभाग सुरू करण्याचा निर्णय केंद्रीय मनुष्यबळ विकास मंत्रालयानं घेतला आहे. आंतरराष्ट्रीय योग दिनानिमित्त सर्व शासकीय शाळांमध्ये आयोजित पहिल्या योग ऑलिम्पियाडच्या प्रसंगी मनुष्यबळ विकास मंत्री स्मृती इराणी यांनी प्रसारमाध्यमांना ही माहिती दिली. उच्च शैक्षणिक संस्थांमध्ये योग अभ्यास सुरू करण्याबाबत शक्यता पडताळण्यासाठी स्थापन करण्यात आलेल्या UGC समितीच्या शिफारशीनुसार हा निर्णय घेण्यात आला असल्याची माहिती इराणी यांनी यावेळी दिली. हिंसाचार हा कोणत्याही देशाच्या प्रगतीला मार्गच असतो. माओवाद्यांनी हिंसाचाराचा त्याग केला तर त्यांच्या सगळ्या मागण्यांबाबत चर्चा करायला सरकारची तयारी आहे, असं केंद्रीय गृहमंत्री राजनाथ सिंग यांनी म्हटलं आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या सरकारला 2 वर्ष पूर्ण झाल्याच्या निमित्तानं छत्तीसगडमध्ये बिलासपूर इथं आयोजित करण्यात आलेल्या विकास पर्व सभेत ते काल बोलत होते. गेल्या 2 वर्षात जम्मू आणि काश्मीरमध्ये सीमेपलीकडून होणाऱ्या घुसखोरीत 50% घट झाल्याचं ते म्हणाले. अण्वस्त्र पुरवठादार गटात सदस्यत्व मिळावं या भारताच्या दाव्याला चीननं विरोध करू नये यासाठी परराष्ट्र व्यवहार सचिव S. जयशंकर यांनी 16 आणि 17 जूनला चीनचा अचानक दौरा केल्याची माहिती परराष्ट्र व्यवहार मंत्रालयानं आज नवी दिल्ली इथं दिली. अण्वस्त्र पुरवठादार गटात एकूण 48 देश असून येत्या 24 जूनला त्यांची बैठक होणार आहे. या बैठकीत भारताच्या सदस्यत्वाबाबत चर्चा होण्याची शक्यता आहे. सर्वसहमतीच्या तत्वावर या गटाचं कामकाज चालत असल्यामुळे जर एखाद्या सदस्यानं भारताच्या विरोधात मत टाकलं तर भारताचा दावा फेटाळला जाऊ शकतो.
भारतानं अण्वस्त्र प्रसार बंदी करारावर स्वाक्षरी केलेली नाही या कारणावरून यापूर्वी चीननं भारताच्या दाव्याला विरोध केला आहे. याखेरीज तुर्कस्तान, दक्षिण आफ्रिका, आयर्लंड आणि न्यूझीलंड देखील भारताच्या सदस्यत्वासंदर्भात फारसे अनुकूल नसल्याचं समजतं. अमेरिकेनं मात्र भारताच्या दाव्याला पूर्णपणे पाठिंबा दिला आहे. आण्विक तंत्रज्ञानाचं जागतिक व्यापाराचं नियमन अण्वस्त्र पुरवठादार गट करतो. या गटाचं सदस्यत्व मिळाल्यास भारताच्या देशांतर्गत अणुऊर्जा कार्यक्रमासाठी आंतरराष्ट्रीय बाजारपेठ खुली होण्याची अपेक्षा आहे. रिझर्व्ह बँकेचे गव्हर्नर रघुराम राजन यांनी रिझर्व्ह बँकेच्या गव्हर्नर पदाची धुरा दुसऱ्यांदा सांभाळायला नकार दिला आहे. त्यांचा कार्यकाळ येत्या 4 सप्टेंबरला संपणार आहे. त्यानंतर आपण अध्यापन क्षेत्राकडे वळणार असल्याचं त्यांनी म्हटलं आहे. रिझर्व्ह बँकेच्या कर्मचाऱ्यांना दिलेल्या संदेशात त्यांनी काल ही माहिती दिली. देशाच्या सेवेसाठी आपण कायम उपलब्ध असल्याची ग्वाहीही त्यांनी देतानाच उत्तराधिकारी रिझर्व्ह बँकेला नव्या उंचीवर नेईल असा विश्वासही राजन यांनी व्यक्त केला आहे. दरम्यान राजन यांनी केलेल्या उत्तम कामाचं सरकारला कौतुक असून त्यांच्या निर्णयाचा आपण आदर राखतो असं वित्तमंत्री अरुण जेटली यांनी म्हटलं आहे. पोलिओपासून भारत पूर्णपणे मुक्तच असून या संदर्भात भारताच्या दर्जाला कोणताही धोका नसल्याचा निर्वाळा जागतिक आरोग्य संघटनेनं दिला आहे. भारतासह आग्नेय आशिया क्षेत्रातल्या काही देशांमध्ये पोलिओचा विषाणू आढळल्याच्या काही बातम्या प्रसारित झाल्या होत्या. त्या पार्श्वभूमीवर जागतिक आरोग्य संघटनेनं भारतासह या देशांमध्ये पोलिओचा कुठलाही धोका नसल्याचं स्पष्ट केलं आहे. पोलिओचा धोका टाळण्यासाठी या देशांमध्ये सर्व प्रकारचे खबरदारीचे उपाय राबवले जातात असंही जागतिक आरोग्य संघटनेनं म्हटलं आहे. आंतरराष्ट्रीय योग दिनाच्या पार्श्वभूमीवर सामान्य नागरिकांमध्ये योगाचं महत्त्व रुजवण्यासाठी मुंबईतल्या गेटवे ऑफ इंडिया इथं योग शिबिराचं आयोजन करण्यात आलं आहे. 3 दिवस चालणाऱ्या या शिबिरात आज पहिल्या दिवशी तब्बल 2000 जण सहभागी झाले होते. मुंबई पोर्ट ट्रस्ट, महाराष्ट्र शासन आणि पतंजली योग समितीतर्फे संयुक्तरित्या या शिबिराचं आयोजन करण्यात आलं होतं. यावेळी मुंबई पोर्ट ट्रस्टचे अध्यक्ष संजय भाटिया यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते. बुलडाणा जिल्ह्यात शेतकऱ्यांनी खरीप हंगामापूर्वी शेतीच्या मशागतीची कामं करण्यासाठी लगबग सुरू असून ही कामं आता अंतिम टप्प्यात आली आहेत. गेल्या 4 वर्षांपासून बुलडाणा जिल्ह्यात दुष्काळाची परिस्थिती आहे. मात्र यावर्षी पाऊस सरासरीपेक्षा जास्त पडेल या हवामान खात्याच्या अंदाजामुळे शेतकरी वर्गात आनंदाचं वातावरण आहे. म्हणूनच नांगरणी, वखरणी, शेतातील काडी कचरा वेचणी अशी हंगामापूर्वीची कामं शेतकऱ्यांनी पूर्ण केली आहेत. तसंच पेरणीसाठी लागणारं बी बियाणं सुद्धा आणलं आहे. मात्र आता प्रतीक्षा आहे ती फक्त पेरणी योग्य पावसाची. नांगरणं झाल्याच्या नंतर वखरपाळी चालू आहे. बी भरण घरी आणून ठेवलेले पेरणी करता, तर त्याच्याकरता काय मशागत बंदे 5-25 बाया लावून काडी कचरा येचून घेतलं. आम्ही वरल्या पावसाची वाट पाहून राहिलो. तर आता पाऊस पडल्याच्या नंतर आम्ही पेरणी करणार. जिल्ह्यात खरीप हंगामासाठी 7,48,000 हेक्टर क्षेत्रात पेरणी अपेक्षित असून यामध्ये सोयाबीन, कापूस, तूर, मुगाची पेरणी होणार आहे. त्याकरता शेतकऱ्यांकडे आवश्यक खतं आणि बी बियाणं सुद्धा उपलब्ध आहे. मात्र शेतकऱ्यांनी पेरणीयोग्य पाऊस झाल्याशिवाय पेरणी करू नये असा सल्ला जिल्हा कृषी अधिकाऱ्यांनी दिला आहे. बियाण्याची आवश्यकता होती जवळपास 1,63,000 क्विंटल होते. त्यांचे बियाणं जे आहे जवळपास 1,00,000 क्विंटल जिल्ह्यामध्ये उपलब्ध झालेलं आहे. 96,000 एवढं जवळपास. आणि यामधून आतापर्यंत जी काही विक्री झालेली आहे ती जवळपास 10,000 क्विंटलची फक्त विक्री झाल्याची आकडेवारी आहे. आणि सोयाबीनचे बियाणं त्याचबरोबर बीटी बियाण्याचे जे पॅकेट्स आहेत ते सुद्धा जिल्ह्यामध्ये जवळपास 8,64,000ची आवश्यकता होती. 5 ते 7 लाख पॅकेट जिल्ह्यामध्ये उपलब्ध आहेत. त्याचबरोबर खताच्या बाबतीत जवळपास 53-54,000 मेट्रिक टन खताचा साठा जिल्ह्यामध्ये उपलब्ध आहे. आणि कुठल्याही बाबीची टंचाई
जिल्ह्यामध्ये नाही. याचबरोबर शेतकऱ्यांना असे मी आवाहन करतो की पुरेसा पाऊस झाल्याशिवाय कुठल्याही पिकाची पेरणी शेतकऱ्यांनी करू नये. तथापि निम्मा जून महिना उलटून गेला तरीही पावसानं हजेरी न लावल्यामुळे खरीपाच्या पेरण्या लांबणीवर पडल्या आहेत. अडचणीत असलेल्या शेतकऱ्यांसाठी यवतमाळ जिल्हा प्रशासनानं अर्ज द्या कर्ज घ्या हे अभियान सुरू केलं आहे. जिल्हा प्रशासनानं घेतलेल्या या पुढाकारामुळे चालू वर्षातल्या पेरणीसाठी लागणारं पीक कर्ज मिळणं शेतकऱ्यांना सुलभ झालं आहे. यवतमाळ जिल्ह्यातल्या मांगलादेवी इथं महसूल राज्यमंत्री संजय राठोड आणि वसंतराव नाईक शेतकरी स्वावलंबन मिशनचे अध्यक्ष किशोर तिवारी यांच्या उपस्थितीत या अभियानाला सुरुवात झाली. यावेळी 50 शेतकऱ्यांना कर्जाचे धनादेश देण्यात आले. शेतकऱ्यांनी आत्महत्येचा घातक मार्ग न अवलंबता शासनाच्या योजनांचा लाभ घ्यावा असं संजय राठोड यांनी सांगितलं. 15 जुलैपर्यंत जिल्हाभर हे अभियान सुरू राहणार असून 154 ठिकाणी कर्जवाटप होणार आहे. नागपूर जिल्हा मध्यवर्ती बँकेमार्फत या खरीप हंगामात शेतकऱ्यांना 0% व्याजदरानं 1 लाख रुपयांपर्यंतचं पीक कर्जवाटप सुरू करण्यात आलं असून आतापर्यंत 185 शेतकऱ्यांना 1,06 लाख रुपयांचं कर्ज पुरवठा करण्यात आला आहे. शेतकऱ्यांना या पीक कर्जाचा लाभ घेता यावा यासाठी बँकेनं आपल्या सर्व शाखांमध्ये उद्यापासून 27 तारखेपर्यंत पीक कर्ज मेळाव्याचं आयोजन केलं आहे. पालकमंत्री पंकजा मुंडे पालवे यांच्या हस्ते बीड जिल्ह्यातल्या शेतकऱ्यांना पीक विम्याच्या धनादेशांचं वाटपही करण्यात आलं. बीड जिल्ह्यातला पीक विम्याचे सर्वाधिक 892 कोटी रुपयांचा पीक विमा प्राप्त झाला आहे. बीड जिल्ह्यातील वैद्यनाथ बँकेच्या निवडणुकीसाठीचं मतदान आज होत आहे. या बँकेवर सत्ता मिळवण्यासाठी ग्रामविकास मंत्री पंकजा मुंडे आणि विधान परिषदेतले विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे समोरासमोर उभे राहिले आहेत. 17 जागांसाठी ही निवडणूक होत आहे. जिल्ह्यात 101 केंद्रांवर मतदान होत असून 41 शाखा असलेल्या बँकेचे 45,000 सभासद आहेत. सकाळी पंकजा मुंडे, खासदार प्रीतम मुंडे यांनी आपला मतदानाचा हक्क बजावला. बुलढाणा जिल्ह्यात शेतकरी पेरणीच्या तयारीला लागले आहेत. बियाणं आणि खतांच्या खरेदीसाठी बाजारांमध्ये शेतकऱ्यांनी गर्दी केली आहे. मात्र गेल्या वर्षीपेक्षा यंदा बियाणं आणि खतांचे भाव जास्त असल्याची तक्रार शेतकरी करत आहेत. बियाणे घ्यायसाठी आम्ही इथं आलो होतो. तर इथं मागच्या वर्षीपेक्षा यावर्षी थोडं बियाण्याचे भाव जरा जास्त माहिती दिसून राहिले. तरी आता पाण्याची पेरणी गडबड असल्यामुळे आम्हाला बियाणे घ्यावं लागते. तरी आम्हाला हे बियाण्यासाठी सरकारने याच्यावर नियंत्रण आणावे आणि बँकेसाठी लवकरात लवकर आम्हाला पुनर्गठन करण्यात यावं आमची एवढी विनंती आहे. राज्यात नापिकी आणि कर्जबाजारीपणामुळे शेतकरी मोठ्या प्रमाणात आत्महत्या करत असून मानवतावादी धर्म स्वीकारून अशा शेतकऱ्यांच्या कुटुंबियांच्या पाठीमागे उभं राहण्याची खरी गरज आहे असं प्रतिपादन साहित्यिक प्राध्यापक इंद्रजित भालेराव यांनी केलं. जळगाव जिल्ह्यातल्या आत्महत्याग्रस्त शेतकऱ्यांच्या मुलामुलींना शैक्षणिक उपक्रमापोटी दत्तक घेणाऱ्या भरारी फाउंडेशनच्या कार्यक्रमात ते बोलत होते. यावेळी आमदार सुरेश भोळे, उद्योगपती रजनीकांत कोठारी उपस्थित होते. यावेळी 52 मुलामुलींना दत्तक घेण्यात आला असून इयत्ता 1ली ते 10वी पर्यंतच्या वर्गात शिकणाऱ्या विद्यार्थ्यांचा पूर्ण शैक्षणिक खर्च भरारी फाउंडेशन आणि भवरलाल कांताई चॅरिटेबल ट्रस्टच्या संयुक्त विद्यमानं करण्यात येणार आहे. याशिवाय आत्महत्याग्रस्त शेतकऱ्यांच्या 30 मुलींच्या विवाहाचा खर्चही भरारी फाउंडेशन करणार आहे. मातृदेवो भव, पितृदेवो भव, आचार्य देवो भव असं सांगणारी आपली संस्कृती. माते इतकंच पित्याचंही महत्त्व अधोरेखित करणारा हा दिवस. संपूर्ण कुटुंबासाठी आधारवड असलेल्या पित्याबाबत संपूर्ण जगात आजच्या दिवशी कृतज्ञता व्यक्त केली जाते. तोच हा फादर्स डे. जून महिन्याच्या 3ऱ्या रविवारी हा दिवस साजरा केला जातो. आपल्या वैयक्तिक जीवनात केवळ पिताच नव्हे तर पितृसमान सर्व व्यक्तींप्रती आज आदर व्यक्त केला जातो. आज वटपौर्णिमा. संपूर्ण महाराष्ट्रात साजरा होणारा हा दिवस वडासारख्या वृक्षाची महती सांगतो. यमानं हरण केलेलं सत्यवानाचे प्राण सावित्रीनं यमाला जिंकून परत आणले अशी कथा आहे आणि याच्या स्मरणार्थ आजच्या दिवशी सर्वत्र वडाची पूजा केली जाते. या पूजेच्या निमित्तानं आपण निसर्गाच्या जवळ जावं हा यामागचा उद्देश. आज शहरांमधून मात्र पूजेला जाण्याऐवजी मोठ्या प्रमाणावर वडाच्या फांद्या छाटून त्याची पूजा केली जाते.
पर्यावरण जतन आणि संवर्धनाच्या उद्देशानं महाराष्ट्र शासन सुद्धा 2 कोटी वृक्षांचं रोपण करणार आहे। तेव्हा सर्वांनीच आपल्या भविष्यासाठी जाणीवपूर्वक वृक्ष लागवड करण्याची गरज या सणाचं महत्त्व अधोरेखित करते। क्रिकेट हरारे इथे काल झालेल्या T20 क्रिकेट सामन्यात झिम्बाब्वेनं भारतावर 2 धावांनी मात केली। विजयासाठी भारतासमोर 171 धावांचं लक्ष्य होतं, पण भारताचा डाव 168 धावातच आटोपला। मनीष पांडेच्या 48 आणि मनदीप सिंगच्या 31 धावा सोडल्या तर इतरांपैकी कुणालाही 20 सुद्धा पार करता आली नाही। झिम्बाब्वेतर्फे चिगुंबुरानं 26 चेंडूत नाबाद 54 धावांची खेळी केली तर वॉलेरनं 21 चेंडूत 30 धावा फटकावल्या। भारतातर्फे बुमराहनं 2 तर धवन, अक्षर पटेल आणि युजवेंद्र प्रत्येक 1 गडी बाद केला। भारत झिम्बाब्वे दरम्यान उद्या दुसरा T20चा क्रिकेट सामना रंगणार आहे। हवामान नैऋत्य मोसमी पाऊस राज्यभरात सक्रिय होण्यास अनुकूल वातावरण निर्माण झालं आहे। मान्सूननं विदर्भाच्या काही भागात आणि दक्षिण कोकणात हजेरी लावली आहे। त्यानंतर आगामी 48 तासात तो पुढे सरकण्यासाठी अनुकूल स्थिती आहे। मराठवाड्यातल्या काही ठिकाणी पावसानं हजेरी लावल्याचं तसंच मुंबई, ठाणे, पालघर इथंही पावसाच्या हलक्या सरी पडल्याचं वृत्त आहे। सिंधुदुर्गातही अधूनमधून जोरदार सरी पडत असून सर्वत्र ढगाळ वातावरण आहे। येत्या 24 तासात कोकण, मराठवाडा आणि विदर्भात बहुतांश ठिकाणी तर मध्य महाराष्ट्रात अनेक ठिकाणी पाऊस पडण्याची शक्यता हवामान विभागानं वर्तवली आहे। ठळक बातम्या पुन्हा एकदा। भाजपाच्या 2 दिवसांच्या प्रदेश कार्यकारिणीच्या बैठकीचा आज समारोप। शिवसेनेला 50 वर्ष पूर्ण, सुवर्ण महोत्सवानिमित्त विविध कार्यक्रमांचं आयोजन। गडचिरोली जिल्ह्यात पोलिसांसोबत झालेल्या चकमकीत 3 नक्षलवादी ठार, शस्त्रसाठा जप्त। चालू शैक्षणिक वर्षापासून 6 केंद्रीय विद्यापीठांमध्ये योग विभाग सुरू होणार। अण्वस्त्र पुरवठादार गटाचं सदस्यत्व मिळवण्याच्या भारताच्या दाव्याला पाठिंबा मिळवण्यासाठी परराष्ट्र व्यवहार सचिवांची चीनसोबत चर्चा। आणि मान्सूननं पकडली गती, राज्याच्या आणखी काही भागात मान्सून सक्रिय होण्यासाठी परिस्थिती अनुकूल। याबरोबरच हे बातमीपत्र संपलं। पुन्हा भेटूयात संध्याकाळी 7 वाजता आपल्या सह्याद्री वाहिनीवर।